नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, हा जर ट्रक तुम्हाला पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात आला असेल की गेल्या 8 दिवसापूर्वीच म्हणजेच गेल्या गुरुवारी या ठिकाणी नवले ब्रिज वरती मोठा अपघात झाला होता आणि अपघात झाल्याच्या नंतरची भयावह दृश्य आपण सुद्धा पाहिली होती आणि एकंदरीतच या ठिकाणी 8 जणांचा मृत्यू झाला होता आणि 20 जण गंभीररित्या जखमी झाले होते हे आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदरीतच 8 दिवसाच्या नंतर देखील इथली नवले ब्रिजवरची काय परिस्थिती हे मी तुम्हाला आता दाखवून देणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो जो ट्रक आहे, ज्या ट्रकचा अपघात झाला होता, तो ट्रक अजून देखील याच हायवेवरती पुलावरच्या शेजारीच आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत त्या ट्रकवरती आता दुसरा एखादा वाहन येऊन अपघात होण्याची दाट शक्यता सध्या आपण वर्तवली जाते। एकंदरीतच जे कर्मचारी आहेत त्यांनी देखील याची त्या पुन्हा एकदा अपघात होईल याचीच वाट पाहत आहेत का, हा देखील मोठा प्रश्न आता आपल्या समोर उभा आहे। या ठिकाणी आता आपण पाहिलं की गेल्या 8 दिवसामध्ये पुणे शहरातील काही खासदार आहेत, कोणी मंत्री आहेत आणि वेगवेगळे जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत यांनी मोठ्या प्रमाणात इथे येऊन आश्वासने दिली, भेटी दिल्या आणि एकंदरीतच आत्ताच थोड्या वेळपूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील यावेळी पाहणी केली आणि त्यांनी असं देखील सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या पुलाची पाहणी करण्यासाठी येणार आहेत। एकंदरीतच हे जे मंत्री आहेत यांनी फक्त या ठिकाणी येऊन फक्त पाहणी करून आश्वासनं फक्त देण्याचं काम केलेलं आहे। अपघात होऊन 8 दिवस झालं, मात्र यावरती कुठलीही ठोस भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आता नेमका या पुलावरती आता कोण आता नवीन स्पीड ब्रेकर जे होणार आहेत आता ते कधी होतील याची फक्त आता वाट पाहावी लागणार आहे। आणि मुख्य म्हणजे अजून एखादा मोठा अपघात व्हायची वाट बघताय का, हा देखील मोठा प्रश्न आता आपल्या समोर उभा आहे। कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे।